एका पेट्रोल पंपावर एक मुलगा गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचं काम करायचा, पण त्याच्या मनात खूप मोठी स्वप्न होती. पेट्रोल पंपावर गाड्या पेट्रोल भरायला यायच्या. तो मुलगा त्या गाड्यांच्या स्वप्नात हरवायचा. एक दिवस आपली अशी गाडी असेल असा विचार त्याच्या मनात यायचा. एके दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी त्याच्या पेट्रोल पंपावर आली. पेट्रोल भरत असताना तो त्या गाडीच्या स्वप्नात हरवला. पेट्रोलची टाकी कधी फुल झाली, पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला काहीच कळलं नाही. तेवढ्यात पेट्रोल पंपाच्या मालकाने त्याच्याकडे बघितले. तो संतापला, वैतागला. त्याने सन 2 कानाखाली त्या मुलाच्या वाजवल्या आणि म्हणाला, ताबडतोब निघून जा. त्या मुलाला भयानक राग आला. मारलं म्हणून नाही तर स्वप्न मोडलं म्हणून. तो मालकाला म्हणाला, आता जातोय पण परत येईन तो अशा रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणून उभा राहील. तो मुलगा तेथून निघून गेला. 30 वर्षांनी तोच मुलगा तशीच पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन त्या पेट्रोल पंपावर आला. मालकाला भेटला आणि म्हणाला, ओळखलं का? 30 वर्षापूर्वी सांगून गेलो होतो, एक दिवस परत येईन, ती पण स्वतःची पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊनच येईल. मी आलोय. माझं नाव धीरूभाई अंबानी. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग धीरूभाई अंबानींविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. धीरूभाई अंबानी हे मूळचे गुजरातचे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बिकट होती. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. छोट्या मोठ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली. पेट्रोल पंपावर काम केले. देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून केवळ 500 रुपये खिशात घेऊन धीरूभाईंनी आपला प्रवास सुरू केला. 1958 मध्ये त्यांनी 15,000 रुपयाच्या भांडवलासह रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन नावाचं कार्यालय उघडलं आणि मसाला व्यापारी म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यापार केला. नंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर त्यांनी अनेक यशाचे टप्पे गाठले. 1970 मध्ये त्यांनी कंपनीचा IPO आणला आणि त्यात 58,000हून अधिक गुंतवणूकदार सहभागी झाले. ब्रोकर्सने त्यांना शेअर बाजारात खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण धीरूभाई अंबानींनी अशी खेळी केली की त्यांच्यामुळे शेअर बाजार 3 दिवस बंद राहिला. रिलायन्सच्या शेअरचे भाव सर्वोच्च ठरले. ज्या ब्रोकर्सने खेळी खेळली होती त्यांना अंबानींपुढे नमस्तक व्हावं लागलं. 90चे दशक येईपर्यंत 24 लाख गुंतवणूकदार त्यांच्याशी जोडले गेले. धीरूभाई अंबानींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर जी कंपनी उभारली ती कंपनी आता त्यांचा मुलगा मुकेश अंबानी यांनी उच्च स्थानावर नेली आहे. आज रिलायन्स इंडस्ट्री ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मवर जगातील मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.